घरच्या व्हिडिओ बघतील तर बोलतील कशाला एवढे त्रास होते, तर कशाला काय राईड तू मस्ती काय बरोबर घरचे बोलतील काय तुम्हाला एवढी मस्ती अंगात, जा ना गप्प बसनी ट्रेननी झोपून गेला असतात. ओके, पण आपल्याला हा त्रास करून घ्यायचा असतो. आईचा फेवरेट डायलॉग, अंगात विरत काय अतिशय. सकाळीच निघता निघता मला डायलॉग मारून निघाला. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज 1 जानेवारी आणि पहिल्याच दिवशी आम्ही राईड्सची सुरुवात करतो आहे. मुंबई टू बँगलोर, मैसूर, उटी आणि जमलं तर कोइंबतूरसुद्धा. सो लेट्स स्टार्ट. दोन्ही बाईक मस्त लोडेड झाल्यात. का आलं तुटला? अरे मगाशी पडली. अरे ऑटोमॅटिक हे होते मला पिशवीमध्ये ते गोल फिरत असेल. दुसऱ्यांदा पडली. अरे बांधून ठेवली माझी व्हिडिओ पडली वरपर्यंत. मग आता इथे बांधून ठेव कुठेतरी. झिपटॅग देऊ?
तर अशा प्रकारे आपली साऊथ इंडिया राईड सुरू झालेली आहे. खूप भारी वाटतंय. वर्षाच्या पहिल्या दिवशी राईड करतोय, ती पण एवढी मोठी राईड आहे. इथे समोर चाललाय. बराच वेळ आम्ही प्लॅन करत होतो एकत्र, पण आम्हाला जमत नव्हतं एकत्र राईड करायला. फायनली हा पूर्ण वीक आम्ही साऊथला फिरणार आहोत. पहिला बँगलोर, मग मैसूर, उटी आणि जमलं तर कोइंबतूर सुद्धा. लेट्स सी कशी असेल पुढची जर्नी. सो रस्त्याचा हा पॅच मला खूप आवडतो, कारण जबरदस्त खेचता येते गाडी. आम्ही दोघांनी पण मस्त मजा केली आहे. मैं पण विसरलो. बैठो मत, हेवी है, बहुत हेवी है, उसको जमेगा नहीं. नहीं बैठने को नहीं. तर आता आम्ही खंडाघाटला पोहोचलोय. राईडला खूप सही मजा आली. एक तो लोणावळा ऑलमोस्ट 100 किलोमीटर. ओके. आणि त्या ह्याच्या पॅचला तर काय पळवले आपण. मला वाटतं 140 क्रॉस केलेला आहे. 140. मी 146 टच केला. मी 140 क्रॉस केला मी.
एकदम सुसाट आलोय ना आता. चालू आहे सुसाट म्हणजे गाडी घुसली नाही दुखली नाही पण अशी गाडी चकाचक वाटते. कशी वाटली राईड? राईड मस्त आहे. मला वायदरने त्रास दिलाय. खूप हे झालंय ना. नाही बाबा अजून किती वेळ बसणार? आता तर वांदे होणार आहेत. बोर्ड बघू होतो कोणता? गोवा बँगलोर आणि आयडी टाकणार होतो गेस द डेस्टिनेशन. नाही भेटलं कुठे. आजची राईड असं सकाळी 8 वाजता निघालं आहे. आता वाजले संध्याकाळी 5 म्हणजे थांबलं जेवायला. आत्तापर्यंत राईड झाली जवळ 950 किलोमीटर. एक नंबर होतं राईडचं एक्सपिरियन्स चांगला होतं. बाईक चालवायला मजा येते. फक्त रस्त्यांमुळे लय कंटाळा आला आहे. डायव्हर्जन महाराष्ट्रातले रस्ते कधी सुधारणार आहेत त्याच्या काहीच आयडिया नाही. महाराष्ट्रातले रस्ते एवढे अवस्था खराब आहे जी. कर्नाटकचे रस्ते मस्का एवढे डायव्हर्जन करून ठेवले आहेत. मुंबई गोवा रोड तसंच पडलं आहे. आपण तसंच कधी रस्ते सुधारणार देवाला माहिती. सो आता वाजले 6:15 आणि आम्ही इथून निघालो आहे. आम्ही थांबलो होतो हॉटेल गोवा वेस्टला. 5 वाजता पोचलो इथे. 5-5:15 लंच केलं आणि आता निघालो आहे. समजा स्लाईट चेंज आहे प्लॅनमध्ये. आम्ही बँगलोरमध्ये घुसायच्या आधी नंदी हिल्सला जाणार आहे. नंदी हिल्स नंतर मग पुढे जाऊ. कारण परत ॲक्च्युली नंदी हिल्सला सनराईज बघण्यातच पॉईंट आहे. तो दुपारी वगैरे गेलं तर एवढं काय मजा येणार नाही. सो म्हणून आधी नंदी हिल कवर करणार आणि मग पुढे जाणार. सो लेट्स गो. मी जेव्हा 2019 बँगलोरला यायचो हिमालयनवरून त्यावेळेला कोल्हापूरला थांबायचो. कोल्हापूरला सकाळी 6 वाजता निघून सुद्धा मी 4:30 वगैरे पोचायचो. त्यावेळेला GSM म्हणून जरा लवकर पोचलो आणि कोल्हापूरवरून नंतर नेक्स्ट डे परत जर्नी कंटिन्यू करायचो. पण आज आम्ही डायरेक्ट जाणार आहे. सो दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30ला पोहोचणार आहे आम्ही. बघू अजून तरी काय झोप वगैरे येत नाही. एक्साइटमेंट खूप जास्त आहे त्यामुळे झोप वगैरे आली तर कुठेतरी थांबून चहा पिऊ. पण कंटिन्यू जाण्यात एक मजा आहे ते पण बघायचं होतं म्हणून आम्ही कंटिन्यू चाललो. ॲक्च्युली सकाळी अजून लवकर निघालो असतो ना तर वेळेत पोहोचायचा चान्स होता. पण आता वेळेत नाही पोहोचू शकत. आता लेटच होणार आहे. मला पहाट होणार आहे. रात्रीसुद्धा नाही पहाटे पोहोचणार. कारण 1000 किलोमीटरची राईड साधीसुधी नसते. एका दिवसात कव्हर करणं खूप मुश्किल असतं ते. प्लस त्यासाठी अशी कम्फर्टेबल बाईक पाहिजे तरच करू शकतो. नाहीतर मग बरेचसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. लाईक
सो आता बेळगावला पोचलो आहे. थोड्या वेळातच आता हुबळीचा रस्ता चालू होईल आणि हुबळीला पोचू. काय बोलतो अरे फुल ड्रायव्हर आहे का पण आता काय माहिती आहे, मध्ये हुबळीच्या आधी एक सिंगल लेन रोड येणार आहे, तोच कंटाळवाणा आहे. आणि त्याच्या पुढे काय असेल ते किती किलोमीटर असेल? काय किती किलोमीटर असेल? तो असेल 20-30 किलोमीटर ॲटलिस्ट, जास्त नाही आहे. तिथे ड्रायव्हर एवढा व्हायचा का मला, खूप कंटाळा आला. 10 ते 10:30 चालू आहे. अबा मला एक गेला त्या पाठी का पडलं काय पुन्हा लोकल आहे, तो पळवतो त्याला रस्ता चांगला आहे. हां त्या पाठी घेतली झाला गाडी, फक्त पुढे काय बघ झाला 60 किलोमीटर नंतर आहे ना, 7 किलोमीटर 70,000 होईल. हां तुझे हां सही आहे. 69,936 झाले. सही आहे. वाजले आता 8:30 आणि आता थोड्या वेळामध्येच आम्ही हुबळीला पोचू. हुबळीला पोचायच्या आधी हा एक सिंगल लेन रोड आहे, तो ॲटलिस्ट 30 किलोमीटरचा आहे. या रोडवर कसं सिंगल लेन असल्यामुळे आणि खूप सारे ट्रक असल्यामुळे खूप ओव्हरटेकिंग होते, त्यामुळे ते जरा खूप सांभाळून चालवावं लागतं. दिवसा आलो असतो तो जरा व्यवस्थित क्रॉस केला असता पटकन. रात्र आहे त्यामुळे व्यवस्थित सांभाळून क्रॉस करावा लागतो हा रोड. गाड्या इथे समोर येऊन असे ओव्हरटेक करतात. बाईक असल्याचा एक फायदा आहे की हा एक थोडासा एक पॅच आहे साईडला, तिथून काढता येते. बाकी मगाचा 50 मिनटं तरी आम्ही इतकं सही राईडिंग केले आहे, ते पण अंधार होता तरीसुद्धा, कारण 6 लेन होता, रस्त्याला गाड्या नव्हत्या जास्त आणि शांतता होती. इवन बिग थँक्स टू क्लिअर वॉटर लाईट्स, त्याच्यामुळे माझं विजन चांगली झाली आहे रात्रीची. नाईट राईड मी इझिली करू शकतो त्यामुळे मजा खूप आली मगाचा पार्ट. हा एक 30 किलोमीटरचा पॅच लवकरच संपला तर बरं होईल. ह्याच्या पुढे पण रस्ता खूप चांगला आहे. आता वाजलेत 9, 9:15 झालेत आणि झालं असं की तो सिंगल लेन हायवे संपल्यानंतर टोलच्या नंतर मी थोडा पुढे येऊन थांबलो होतो आणि प्रितेश पण ॲक्च्युली थांबला होता, पण तो कुठे थांबला होता तेच कळलं नाही. तो आता पेट्रोल भरायला गेला आहे, तर त्याची आता वाट बघतो इथे. ॲक्च्युली मला पण भरायचं होतं, ते आहे पेट्रोल पंप, पण मी टर्न मिस केला आहे, तर आता पुढे जाऊनच भरेन. बाय द वे नाईट राईड करायला खूप सही वाटतं आहे. वाटलं होतं थोडं थकायला होईल, पण सकाळपासून चालवतो तरी अजून एवढं काय थकल्यासारखं वाटत नाही आणि तेवढी भूक पण लागत नाही, त्यामुळे लिमिटेडच खातोय सुद्धा आम्ही. प्लस रस्ता थोडा मोकळा आहे इथून पुढे, त्यामुळे ते एक चांगली गोष्ट आहे. फायनली तो भेटला.
तो ॲक्च्युली मागच्या पेट्रोल पंपला थांबला, मी या पेट्रोल पंपपर्यंत आलो. ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. लंच डिनरसाठी थांबलो आहे. मस्त राईड झाली बाबा. काय होणार आहे? ये फ्यूल सिस्टम क्लीनर. मल्टिपल आपण पेट्रोलवर टाकतो पेट्रोल, ते फ्यूल क्लीनर आहे. ओके. ऑक्टेन लेवल मेंटेन ठेवायला, किंवा वाढत तर नाही, मी ऐकलं आहे ऑक्टेन लेवल वाढते, म्हणजे वाढत नसणार. ॲडिटिव्ह आहे, फ्यूल ॲडिटिव्ह. सो मागचं 45-50 मिनिट्स आम्ही नाईट राईड करत होतो आणि इतका सही मजा आली आहे. लिटरली आम्ही कंटिन्युअस 3 to 4 hours नंतर एवढं मजा आली आहे चालवायला. हो, 70 किलोमीटर आफ्टर कव्हरिंग हार्डली 45 to 50 मिनिट्स. आम्ही कंटिन्युअस 110-120च्या स्पीडला चालवतो आहे आणि लाईक रस्तासुद्धा 6 लेन आहे, ट्रॅफिक कमी आहे, त्यामुळे एवढी सही मजा येते चालवायला, जबरदस्त. आणि दोन्ही बाईक्सनी पण एकदम सही परफॉर्म केला आहे.
पॉवर नॅप घ्यावी. झोपू शकतो असं. हां हां. रात्रीच्या आता 1 वाजले आणि पेट्रोल पंपवर जरा रेस्ट करतोय कारण 750 किलोमीटर क्रॉस झाले. हो. सो आणि आता शेवटचे 250 किलोमीटर मस्त होते. मस्त होते ते आधी जे महाराष्ट्रातले 500 किलोमीटरपेक्षा कर्नाटकातले 250 किलोमीटर चांगले होते. पण मजा आली चालवायला. रस्ते पण खूप चांगले आहेत. फक्त आता काय एक ह्युमन लिमिटेशन असते ती म्हणजे झोप. ते आता हळूहळू डोळ्यावर येते. नाही मला झोप येत. गाडी बसल्यावर झोप नाही येत. बसल्यावर झोप येते. गाडी चालू असताना झोप नाही येत. मग असं ते एक लयमध्ये जाते गाडी. पण ती वाढवते ना स्पीड. मग कंटाळा येतोय. आता उलट एक स्टूममध्ये चालवली ना आवाज येत नाही. मग 90-90-90-100-90-100. घरच्या व्हिडिओ बघतील तर बोलतील कशाला एवढे त्रास होते तर कशाला काय राईड मस्ती काय बरोबर. घरचे बोलतील काय तुम्हाला एवढी मस्ती अंगात. जा ना गप्प बसनी ट्रेननी झोपून गेला असतात. ओके. पण आपल्याला हा त्रास करून घ्यायचा असतो. आईचा फेवरेट डायलॉग. अंगातली रग काय जायची आहे. सकाळीच निघता मला डायलॉग मारून निघाले. असं होती समोरच्या काकी असं होतं. काय बोलतो. अंगातली रग काय जायची नाही. चहा बघितली ना मी. बघूनच वाटलं चहा प्यायला होणार नाही. किती झोपा काढल्यास. झोपा असं काढले नाहीत. वाटतं झोप येते असं. फक्त तो कारवाईने फक्त एकदा बाजूला गेला ना तेव्हा झोप उडवली कारवाल्याने. म्हणजे टोलच्या पाठी तिथे. ह्या टोलच्या पाठीमागे माझा पण 1-2दा डोळा लागला होता. माझा डोळा नाही लागला. डोळा म्हणजे मी असं झोप उडवत होतो. हा जबरदस्ती झोप उडवतो. जबरदस्ती झोप उडवत होतो अशी. सो 6:07 आहेत. ऑलमोस्ट 2 तासाचा ब्रेक झाला इथे. मग दोघांनी खूप झोप येत होती. सो थोडा वेळ झोपून घेतलं इथे आणि आता फ्रेश होऊन निघतोय. आता नॉनस्टॉप नंदी हिल्स. एकदम फ्रेशली कन्स्ट्रक्टेड रोड आहे हा. ते जास्त रहदारी पण नाही आणि मस्त 6 लेन हायवे. मजा येते चालवायला. एक नंबर रस्ता आहे ना. भारी. लिहिलं होतं 100 म्हणून स्पीड लिमिट. मी डायरेक्ट घेतली. हा देतो.
शेतीचा रस्ता चालू आहे. शेती ह्या साईडला, त्या साईडला झाडं लावली आहेत आणि खूप सही वाटते रस्त्याने जायला. हिल्स दिसते, फॉग आहे, मस्त मजा येणार आहे वरती. खूप डेन्स फॉग आहे. ओके, फायनली नंदी हिल्सला पोहोचलो आहे आफ्टर एजेस. नंतर आज येतोय. तेव्हा हे तर माझं लाईक वीकेंड डेस्टिनेशन होता. कधी आलो की इथेच यायचं वीकेंडला. तर बाकी कुठे एवढं जाऊ शकत नव्हतं, त्यामुळे हेच एक ठिकाण होतं मस्त. वरती फॉग आहे मस्तपैकी. फोटोज पण खूप सही येणार आहेत. सही. इथे ऍक्च्युली पाठी कोणतरी बसायला पाहिजे होता. इथे ऍक्च्युली पाठी कोणतरी बसायला पाहिजे, मोठीशी स्टिक पकडून. साईचा वेळ नाही द्यायचा. म्हणजे टाइमलेस झाले मग थांबलो नाही, हळूहळू आलो पुढे. ॲक्च्युली टाइमलॅप्स याच्यात पण बनवता येतो. नॉर्मल व्हिडिओचा टाइमलॅप्स करता येतो. तो नाही चांगला होतो. हा 0.2 ठेवलाय. ह्याचा स्पीड कमी जास्त पण करता येईल. मग एकदम कमीच ठेवलंय. लास्टवाला एकदम कमीवर ठेवलंय. सही वाटतंय ना. अजून वरती जायचंय धुक्यात. वरती भेटला पाहिजे. भारी येतो फोटो भारी येतो. मोबाईल बाहेरच आहे. असा काढ.